कधी कधी आहे ना, आपल्या आयुष्यात काहीच घडलेलं नसतं, पण आपल्या डोक्यात इतके सगळे विचार येत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या फॅमिलीबद्दल तुम्ही तिथे जाऊन आलाय किंवा तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्या आधीच तुमच्या डोक्यात विचार सुरू होतात की त्यांना माझी ती गोष्ट तर खटकली नसेल ना, किंवा लास्ट टाईमच्या कन्व्हर्सेशनमध्ये असं झालं होतं, किंवा आज सकाळी असं झालं होतं. अगदी फॅमिलीमध्ये सुद्धा आज दुपारी काहीतरी झालं आणि मग आता संध्याकाळी त्यांना असं वाटत असेल का, ते उगीच वरवरून माझ्याशी गोड बोलत असतील का, पण आतमध्ये त्यांना काहीतरी फील होत असेल का, किंवा त्यांना माझा राग येत असेल का, आणि खूप सगळ्या गोष्टी. असं होतं का तुमच्या बाबतीत मला सांगा. जर असं तुमच्या बाबतीत होत असेल, हे माझ्या बाबतीत तरी होतं. पण अलीकडे ना, जेव्हापासून मी या सगळ्या गोष्टी करायला लागले, मला जाम मजा यायला लागली आहे आणि मी खूप खुश राहायला लागले, खूप टेन्शन फ्री राहायला लागली. ती गोष्ट म्हणजे, जेव्हा पण कधी असे थॉट्स मला हिट होतात, जनरली आपण काहीतरी काम करत असताना किंवा आपण जस्ट नॉर्मली बसलेलो असतो ना, तर तेव्हा असे थॉट यायला लागतात. जेव्हा पण असे थॉट हिट होतात, असे विचार डोक्यात यायला लागतात, त्यावेळेला मी एका मोमेंटमध्ये स्वतःला भानावरती आणते आणि मी फक्त स्वतःला एक सिम्पल प्रश्न विचारते. आत्ता जे काही माझ्या डोक्यात सुरू आहे, ज्या काही गोष्टींचे विचार मला येतात, ज्या काही गोष्टींचा ताण मला येतोय, हे रियालिटी आहे की हे जस्ट माझे विचार आहेत? म्हणजे हे फक्त माझ्या डोक्यात सुरू आहे का, हे खरोखरच असं आहे? म्हणजे समोरच्या व्यक्तीला खरोखरच माझ्याबद्दल असं वाटलंय का, त्या व्यक्तीला खरोखरच माझं वागणं खटकलंय, की हे मला वाटतंय की खटकलं असेल? जर ती रियालिटी नसेल, तर त्या गोष्टीला रियालिटी समजून रिॲक्ट करणं थांबवायचं. म्हणजे आपण त्या गोष्टीला ती रियालिटी आहे असं समजतो आणि तसं समजून जेव्हा आपण वागायला लागतो, आपल्यालाही त्रास होतो. प्लस समोरच्या माणसाला कदाचित तसं वाटलेलं नसेल, पण आपण नंतर अशा काही कृती करतो, न कळतपणे आपण अशा काही गोष्टी करतो की समोरच्या माणसाला जी गोष्ट जाणवलीच नाही, ती जाणवायला लागते. कधी कधी आपण ओव्हर एक्सप्लेन करतो, आवश्यकता नसताना तिथे एक्सप्लेनेशन द्यायला लागतो. कधी कधी आपण विक्टीम रोल प्ले करतो, विच आय रिअली डोंट लाईक. सो जेव्हा पण अशा गोंधळामध्ये अडकाल ना, थोडं थांबा, एक दीर्घ श्वास घ्या, सोडा श्वास, आणि मग स्वतःला विचारा, ही रियालिटी आहे का, हे फक्त माझ्या डोक्यात चाललेले विचार आहेत? जर ती रियालिटी नसेल, तर त्याला रियालिटी समजून रिॲक्ट करणं थांबवा. कसं थांबवायचं? स्वतःला समजवायचं, ब्रीदिंगवरती कंट्रोल करायचं, ब्रीदिंगवरती लक्ष द्यायचं, किंवा काहीतरी दुसरी एक ॲक्टिव्हिटी करायची, किंवा काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह सेंटेन्सेसनी त्यांना रिप्लेस करायचं. इट्स सो सिम्पल. ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला असं होतं का. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब.